नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहुयात महाराष्ट्रामध्ये घडलेल्या टॉप 10 घडामोडी। रामदास आठवले यांचा पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे आणि ते केंद्रामध्ये मंत्री आहेत। यातच रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं। वंचित बहुजन आघाडीने थोडा सकारात्मक विचार करायला हवा। वंचितने महायुती एनडीएमध्ये येणं आवश्यक आहे, त्यांना माझे निमंत्रण आहे। ते महायुतीमध्ये आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल, ते आले तर मला मंत्री नाही केले तरी चालेल। प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा अशी मागणी मी स्वतः करेन, अशी खुली ऑफर रामदास आठवले यांनी दिली। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन सुरू केले। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या ही जरांगेंची मागणी आहे। त्यासाठी गेल्या 5 दिवसांपासून जरांगेंचं उपोषण सुरू आहे। शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली। या पार्श्वभूमीवरती मराठा संघटनांनी बीड, धाराशिव जिल्ह्यामध्ये बंदची हाक दिली। जिल्ह्यामधील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत शुक्रवारी ढासळली, त्यांच्यावरती तातडीने उपचार करण्याची गरज होती। मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी फोनवरून झालेल्या संवादानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सलाईनद्वारे उपचार घेतले आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक वांद्रे येथील सोफिटेल हॉटेलमध्ये पार पडली। जवळपास 4 तास चाललेल्या या बैठकीमध्ये मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामधील प्रत्येक मतदारसंघासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। यामध्ये तीनही घटक पक्षांची 120 ते 130 जागांवरती सहमती झाली असल्याचं समजतंय। महाविकास आघाडीमधील नेत्यांनी विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रामधील जागा वाटपासंदर्भात पहिल्या टप्प्याची चर्चा पूर्ण केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणामधील घराणेशाहीवरती रोखठोक भाष्य केले। राजकारणामध्ये माझ्या मुलाचे कल्याण करा, त्याला तिकीट द्या किंवा बायकोला तिकीट द्या असा काही राजकारणी आग्रह धरतात। जनता अशा लोकांना मत देते, त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरू आहेत। ज्या दिवशी जनता ठरवेल की वारसा हक्काने दिलेला मतदान करणार नाही, तेव्हा असे लोक एका मिनिटात सरवतील। कुणाचा मुलगा मुलगी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही, त्यांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली पाहिजे आणि लोकांनी त्याला निवडणुकीमध्ये उभी करा असे म्हटले पाहिजे, असं गडकरींनी मत व्यक्त केलं। दरवर्षीप्रमाणे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानासाठी उद्धव ठाकरे सेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात यंदा मात्र संघर्ष निर्माण होणार नाही असं दिसतंय। एकनाथ शिंदे गटाकडून अजून तरी मैदानासाठी अर्ज करण्यात आलेला नाही। उद्धव ठाकरे गटाकडून मात्र 3 महिन्यांपूर्वीच अर्ज करण्यात आलाय। त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा हा वांद्रे कुर्ला संकुल बीकेसी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राची निर्मिती होऊन 64 वर्ष झाली, मात्र या कालावधीत सातत्याने विदर्भावरती अन्याय होतो। राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे विदर्भामधील विकासाची वाट लागली आहे। त्याच्या निषेधार्थ येत्या 28 सप्टेंबरला विदर्भामधील सर्व जिल्हा तसेच तालुका स्तरावरून नागपूरकरांची होळी करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चट्टप यांनी दिली आहे। मुंबईच्या धारावीमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरू झाल्याचं सांगितलं जातं। धारावीमध्ये आज सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलं, तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं समोर आलं। शेकडोंचा जमाव रस्त्यावरती उतरला असून सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे धारावी परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। लोक धारावीमधील रस्ता अडवून बसले आहेत, त्यांची समजूत घालून पोलिसांनी रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला केला। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे। पोलीस लोकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील करत असल्याचं पाहायला मिळतं। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता 22 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार होती, मात्र शुक्रवारी सायंकाळी शासनाने अचानक ही निवडणूक पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगित केली। त्यामुळे राजकीय क्षेत्रासह शैक्षणिक वर्तुळातही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळतं। विद्यापीठाच्या सिनेटची मुदत सप्टेंबर 2022 मध्ये संपुष्टात आली आहे। एसआरए प्रकल्पाअंतर्गत ज्या पद्धतीने इमारती बांधण्यात येत आहेत त्यावरती उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली। पुरेसा सूर्यप्रकाश, मोकळी हवा नसलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामध्ये राहण्यापेक्षा लोकांनी जमिनीवरतीच अतिक्रमण करून राहिलेले बरे। हा प्रकल्प राबवताना लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करण्यात येत आहे असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे। पालघर तालुक्यामधील केळवे रोड आणि माहीम गावामधील शासकीय विभागाच्या दुग्ध व्यवसाय विभागाकडील सुमारे 1200 एकर जमिनीवरती
टेक्सटाईल पार्क उभारण्याबाबत हालचालींना सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्याचं समजतंय। ते टेक्सटाईल पार्क रिलायन्स समूह उभारणार असल्याची चर्चा आहे। वीज, पाणी, रस्ते आदी सोयी सुविधांच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। वेळ झाल्या टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। धन्यवाद।